राजकारण ही एक कला आहे असं मला बऱ्याचदा वाटतं. कारण राजकारण कधी उघड उघड होतं, कधी पडद्याआड हालचाली होतात, यात कधी जाहीर सभांमधनं भाष्य होतं तर कधी अनौपचारिक गप्पांमध्ये टिप्पणी. प्रत्येक वक्तव्यामध्ये कधी बिटवीन द लाईन असतं तर कधी ओपन फायरिंग असतं, म्हणजे अर्थातच वक्तव्यांची ओपन फायरिंग असते. तर कधी नो कमेंट्स मध्येही अनेक कमेंट्स असतात, कधी फक्त स्मितहास्य असतं तर कधी अनपेक्षित सायलेन्स. आणि हेच सगळं आज महाराष्ट्रामध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय आणि त्याचंच विश्लेषण आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. त्यासाठी नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो अवरच्या वीकेंड स्पेशल मध्ये आपलं स्वागत करते. आज राज्यातील 24 नगर परिषदांचा प्रचार संपलाय. उद्या त्याच्यासह काही ठिकाणच्या प्रभागांचंही मतदान होईल आणि परवा निकाल. खरं तर महानगरपालिकांचा रणसंग्राम सुरू झाल्यापासून राज्यातल्या उरलेल्या नगर परिषदांचं मतदान, निकाल वगैरे सगळ्या बातम्या डोक्यातून निघूनच गेल्या होत्या, नाही का? असो, आता त्याच नगरपालिकांविषयीच्या सगळ्या घडामोडींची प्रत्येक अपडेट उद्या सकाळपासून निकालापर्यंत एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण यातही प्रश्न असा आहे की या परवाच्या 288 नगरपालिका नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे, त्यांचा लगेच होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांवरती परिणाम होणार का नाही? खरं तर याचे अनेक अंदाज आता लावले जातील, पण उत्तर 16 जानेवारीलाच मिळेल. पण त्याआधीच आजच महाराष्ट्रामध्ये माणिकराव कोकाटेंवरची शिक्षा आणि दिवसभरातील सगळ्या घडामोडींचा राजकीय आढावा आणि त्यांचं विश्लेषण मात्र आपण नक्की करूया. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेचं गणित जुळतंय असं दिसत असतानाच अनेक ठिकाणी धुसफूसही सुरू झाली आहे. आता मुंबईचंच पाहना. कालच पत्रकार परिषद घेऊन 227 पैकी 150 जागांवरती एकमत झालंय असं महायुतीने जाहीर केलं. पण त्यामध्ये भाजप किती जागांवरती लढणार, शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार, छोट्या मित्रपक्षांना किती जागा सोडल्या जातील हे मात्र जाहीर केलंच नाही. त्यामुळेच की काय, शिंदेंचे मंत्रीही उघडपणे म्हणतायत की आमच्या वाट्याला कोणती जागा आली आहे हे आम्हालाच माहिती नाहीये. असंच नागपुरात, छत्रपती संभाजीनगरात आणि नांदेडमध्येही सुरू आहे. कुठे भाजपला जास्त जागा हव्या आहेत तर कुठे शिवसेनेला. स्थानिक कार्यकर्ते जागांवरनं लढत असले तरी बडे नेते मात्र महायुतीचाच झेंडा फडकणार असं छातीठोकपणे सांगतानाही दिसतायत. आता यात अजितदादा मात्र जरा दूरच दिसतायत. आता ते सध्या सुरू असलेल्या अनेक वादांमुळे दूर आहेत की आपला पारंपरिक मतदार दूर जाऊ नये म्हणून स्वतःच महायुतीपासून काहीसं अंतर ठेवू नयेत हे दादांना आणि फडणवीसांनाच ठाऊक. आणि दुसऱ्या बाजूला अशाच घडामोडी महाविकास आघाडीतही सुरू आहेत. इथे राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे काँग्रेसनं उद्धव ठाकरेंचा हात सोडलाय. फक्त मुंबईच नाही तर अनेक महापालिकांमध्ये असंच चित्र आहे. शरद पवारांनी आपले पत्ते अजूनही उघडलेले नाहीयेत. ते कुठे अजितदादांसोबत, कुठे ठाकरेंसोबत तर कुठे काँग्रेस सोबत अशा चर्चा सुरू ठेवतात, पण त्यांची पक्की भूमिका मात्र काही पुढे येत नाहीये. त्यात काँग्रेसचं ठाकरेंशी जुळत नाहीये. पवारांनी त्यांनाही वेटिंगवरती ठेवलेलं आहे. वंचित सोबत जुळतंय असं वाटत असतानाच तिथेही काँग्रेसची गोची झाली अशी काँग्रेसची स्थिती आहे. यावरही आज आपण प्रकाश टाकणारच आहोत. तेव्हा सुरुवात करूया अर्थात मुंबईतनं. आता महापालिका जाहीर होऊन आज 4 दिवस झालेत. दोन्ही बाजूने बैठकांचं सत्र जोरदार सुरू आहे, पण कोणत्याही आघाडीने जागा वाटपावरती अंतिम निर्णय घेतलेला नाही. आता असं असलं तरी आतापर्यंत ठाकरे ब्रदर्सच्या सेना 29 पैकी 10 ठिकाणी एकत्र आल्या आहेत आणि इथलं जागा वाटप जवळपास ठरलेलं आहे असंही कळतंय. प्रतीक्षा आहे ती फक्त घोषणेची आणि मुंबईतही त्याचं चित्र आणखीन स्पष्ट होताना दिसतंय. कसं आहे, 29 महापालिकांचा रणसंग्राम असला तरी खरं लक्ष असणार आहे ते अर्थातच मुंबईत आणि तिथल्याच लढतीवरती आमचा प्रश्नही आहे. तो प्रश्न पाहण्यासाठी सगळ्यात आधी पोल सेंटरला जाऊया आणि आजचा प्रश्न पाहून तुम्ही वोटही करू शकता. पाहूयात आजचा प्रश्न काय. आजचा आमचा प्रश्न आहे, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षांची कोणती आघाडी सर्वाधिक यशस्वी ठरेल असं वाटतंय? ठाकरे बंधू का ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची युती? आणि तिसरा पर्याय आहे महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या सोबत, म्हणजे ठाकरे बंधू दोन्ही एकत्र आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी असा तिसरा पर्याय आहे. आता तुम्ही म्हणाल की असे पर्याय का दिलेत, तर त्याचं कारण असं आहे की काँग्रेसने स्वबळाचा नारा जरी दिला असला तरी ठाकरेंना अजूनही काँग्रेसची आस आहे, कारण शरद पवारांनीही आपली आघाडी कोणाबरोबर स्पष्ट केलेली नाहीये आणि त्यामुळेच हे असे पर्याय आम्ही दिलेले आहेत. आता कसं आहे, राजकीय पक्ष म्हणलं की निवडणूक लढणं आलं आणि ती जिंकण्याचा प्रयत्न करणंही आलं. त्यामुळे सगळेच पक्ष हे करत असतात. त्यात काही यशस्वी होतात, कधी एका हाती सत्ता येते तर कधी सत्तेसाठी युत्या आघाड्या कराव्या लागतात. पण एखादी निवडणूक अशी असते की कुणाचं तरी राजकीय भवितव्य त्यावर अवलंबून असतं.
मुंबई महापालिका निवडणूक ही अशापैकीच एक आहे. इथे भविष्य पणाला लागलंय ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंसाठी ही पहिली लिटमस टेस्ट आहे आणि हाच धागा पकडून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या राजकीय भवितव्याबाबत भाकीतं करायला सुरुवात केली आहे. ही ठाकरेंची शेवटची निवडणूक ठरेल असे दावेही केले जाऊ लागलेत. आमच्या नेतृत्वाने निर्णय केला की महापालिका गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे आहे आणि आपण एकत्र सरकार चालवतो तेव्हा त्यांच्याकडे ती महापालिका राहू द्याव आणि म्हणून ती महापालिका त्यांच्याकडे ठेवल्या गेली नसता मागच्याच काळात महापालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली होती आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या सोयीनं दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय. ही निवडणूक तशी शेवटचीच आहे. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही. मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबाटाच्या जागा वाटपासंदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्याबरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. हे ठाकरे आणि ते ठाकरे हे लढतायत महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा कमी त्यांचा हिस्सासाठी. उद्धव ठाकरे राज ठाकरेचं अस्तित्व राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संपणार आहे. म्हणून मराठीच्या नावाने स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. स्वतःचा माफियागिरी माफिया कॉन्ट्रॅक्टरचे पार्टनरशिप उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत उत्तर दिले नाहीयेत. काय कमाल आहे बघा ना. कधी काली याच नेत्यांनी ठाकरेंच्या कामाचे पोवाडे गायले. शिरसाटांना तर ठाकरेंनीच आमदार केलं. भाजपने 2 दशकं मुंबईमध्ये ठाकरेंसोबत सत्ता उपभोगली. पण मी सुरुवातीलाच म्हटलं ना की हे राजकारण आहे आणि यात कोणताही नियम लागू होत नाही. अर्थात महायुतीच्या नेत्यांचे केलेले दावे किती खरे किती खोटे हे येणाऱ्या काळच ठरवेल. पण ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक आजवरची सर्वात महत्त्वाची आहे हे मात्र खरं आहे. त्यामुळेच आपली सगळी ताकद पणाला लावून ठाकरे ब्रँडची हवा करून मनसे आणि ठाकरे सेना मैदानामध्ये उतरलेले दिसत आहेत. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये ठाकरेंच्या युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आज दुपारी उद्धव ठाकरेंचे आमदार अनिल परब यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि अर्थातच उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊनच अनिल परब शिवतीर्थावरती पोहोचले असतील. नेते मंडळींच्या भेटीगाठी सुरू आहेतच, पण येत्या 2 दिवसामध्ये राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भेटतील आणि मुंबईचं जागा वाटप फायनल होईल असं सांगितलं जात आहे. ठाण्यातही ठाकरेंच्या सेना महायुतीच्या विरोधात एकत्र 2 हात करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यात काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशीही त्यांना साथ मिळू शकेल असंही मानलं जात आहे. अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य जरी असलं तरी सुद्धा तो अंतिम टप्पा आणि त्याचं जाहीर व्हायला किती वेळ लागेल हे आता सांगणं थोडंसं कठीण आहे. एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर करण्याचा सगळ्याच बाजूनी प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं काम सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या बरोबर घेणं किंवा न घेणं हा आमच्याकडे आलेला विषय नाही आहे. तो जे काही मी प्रसारमाध्यमांच्या कडून मला कळत आहे त्या पद्धतीने तो शिवसेना वाठाकडे असलेला विषय आहे. तर युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे आमचाही सहभाग आहे आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे. आतापर्यंत 29 पैकी 10 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती जवळजवळ नक्की झाली आहे. या महापालिका कोणत्या आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मीडिया सेंटरला. ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होणार असं आता जवळपास निश्चित आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या ठिकाणी 2 बंधू एकत्र येणार याच्यावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता राज ठाकरे फॅक्टरमुळे काँग्रेस उद्धव ठाकरेंपासून दूर गेली असताना